राज्यातल्या विविध भागामध्ये मुसळधार पावसाचं धुमशान सुरू आहे। मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळतोय। लातूर जिल्ह्यामध्ये मान्सूनच्या पावसानं जोरदार हजेरी दर्शवली। त्यामुळे मांजरा, रेणा आणि तेरणा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत। पण या पावसामुळे फळबागा आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। तर प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। घनसावंगी तालुक्यामध्ये तुफान पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे मांदळा, खडका, चिंचोली आणि बोडखा या भागामध्ये नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। बोडका बुद्रुक गावामधील नारोळा नदीला पूर आलेला आहे आणि त्यामुळे बोडका बुद्रुक गावचा घनसावंगी या गावाशी असलेला संपर्क तुटलाय। दुसरीकडे धाराशिवच्या वाशी तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली। वाशी तालुक्यामधील पारा गावासह अनेक भागामध्ये जोरदार पाऊस सध्या सुरू आहे। तर मराठवाड्यात मुसळधार पावसाची नेमकी काय स्थिती आहे? छत्रपती संभाजीनगरमध्ये 141.4 मिलीमीटर पाऊस, जालन्यामध्ये 157 मिलीमीटर, बीडमध्ये 181.2 मिलीमीटर आणि लातूरमध्ये 206.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। धाराशिवमध्ये 230.9, नांदेडमध्ये 110.5, परभणीमध्ये 104.3 आणि हिंगोलीमध्ये 110.7 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली।